आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील या टाईपचा न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय, डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हीलचा व्हेलॉसिटी रेशो व्हीआर कसा फाइंड आउट करायचा हे एकदम डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहिलेलं आहे. तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर सध्या आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. तर इथं आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी कमी जागा असल्यामुळे काय करायचं आहे, न्यूमेरिकल मध्ये आपण गिव्हन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, लोड ऑफ, लोड म्हणजेच काय असतं, कॅपिटल डब्ल्यू 1400 न्यूटन कॅन बी लिफ्टेड बाय अन एफर्ट ऑफ, म्हणजे 1400 न्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला एफर्ट किती लागतंय, 40 न्यूटन. एफर्ट म्हणजे कॅपिटल पी. हा सुद्धा न्यूटन आहे, हा सुद्धा न्यूटन आहे. युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. इन अ डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील, आपल्याला एक स्पेसिफिक मशीन दिलंय. कोणती दिले, डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील. डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील जर का आपल्याला दिला असेल तर याच्या रिलेटेड जो काही वेलोसिटी रेशो आहे तोच आपल्याला काय करावा लागेल, यूज करावा लागेल. ह्याच्याऐवजी जर का आपल्याला सिंपल ॲक्सेल अँड व्हील दिला असतं तर वेलोसिटी रेशो काय घेतला असता, कॅपिटल डी डिवाइडेड बाय स्मॉल डी. म्हणजे जी स्पेसिफिक मशीन दिलंय त्याचाच वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. मग आता डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील दिलेला आहे. द डायमीटर ऑफ द व्हील, मग व्हीलचा डायमीटर म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल डी. ने आपण काय करत असतो, डिनोट करत असतो. म्हणजे हा असणार कॅपिटल डी. किती आहे, 40 सेंटीमीटर. अँड डायमीटर ऑफ ॲक्सेल्स आर 10 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. म्हणजे दोन ॲक्सेल असतात, एक D1 आणि D2. बिगर आहे तो D1, स्मॉलर आहे तो D2. म्हणजेच जी मोठी व्हॅल्यू आहे ती D1 असणार आहे. किती आहे ती, 10 सेंटीमीटर D1. आणि छोटे आहे ते काय असणार आहे, D2. स्मॉलर ॲक्सेल असणार, हा असणार आहे तो बिगर ॲक्सेल. फाइंड इफिशियन्सी, इफिशियन्सी फाइंड करायला सांगितलेलं आहे. अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजेच काय असतं, एफर्टचा पी आणि फ्रिक्शनचा एफ. म्हणजेच पी एफ सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर न्यूमेरिकल मध्ये काय दिलंय, पी दिलंय, त्याचप्रमाणे डब्ल्यू दिलाय. मग आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए साठी फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू काय असतो, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. मग लोड डब्ल्यू किती दिलाय, 1400 न्यूटन, आणि एफर्ट पी 40 न्यूटन. दोन्ही सुद्धा न्यूटन मध्ये आहेत, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. 1400 काय आहे, लोड न्यूटन, डिवाइड बाय एफर्ट पी किती दिलाय, 40 न्यूटन. कॅल्क्युलेट करूया. 1400 डिवायडेड बाय 40, इथे आन्सर आलं 35. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ला युनिट नसतं, कारण हा न्यूटन, हा न्यूटन, न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज युनिट लेस. नेक्स्ट बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मॅच झाले. आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलं, इफिशियन्सी. मग इफिशियन्सीसाठी आपल्याला फॉर्म्युला काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो इंटू 100. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फाइंड आउट केलंय, वेलोसिटी रेशो फाइंड आउट करूया. कसा करणार, डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील साठी आपल्याला वेलोसिटी रेशो फाइंड कसा करायचं ते माहिती आहे. मग त्या फॉर्म्युल्याच्या आधारे काय करूया, वेलोसिटी रेशो फाइंड आउट करूया. कसा असणार आहे, ट्वाइस डी डिवायडेड बाय स्मॉल डी1 मायनस स्मॉल D2. व्हॅल्यू पुट करूया. 2 ॲज इट इज. कॅपिटल डी किती आहे, 40 सेंटीमीटर, डिवायडेड बाय D1 किती दिलेला आहे, बिगर ॲक्सेलचा डायमीटर किती आहे, 10 सेंटीमीटर, मायनस D2 म्हणजे स्मॉलर ॲक्सेलचा डायमीटर किती आहे, 8 सेंटीमीटर. सर्व व्हॅल्यू सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटर, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. मग आन्सर किती येणार आपलं, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 40 ब्रॅकेट कम्प्लीट, डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 10 मायनस 8. डायरेक्ट 2 जरी केलं तरी चालते. किती आन्सर आला आपलं, 40. वेलोसिटी रेशो विहारला युनिट नसतं, युनिट लेस. म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट केले, वेलोसिटी रेशो विहार सुद्धा फाइंड आउट केलाय. आपल्याला त्यांनी काय सांगितलं, इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलंय. मग इफिशियन्सी साठी फॉर्म्युला माहिती आहे, काय असतो, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. आउटपुट इनपुट दिलेलं नाही. मग नेक्स्ट फॉर्म्युला कोणता असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो विहार इंटू 100. म्हणजेच काय, एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट केलेलं किती आहे तो, 35 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलाय किती आहे तो, 40 इंटू 100. देअरफॉर इफिशियन्सी किती येणार, कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 35 डिवायडेड बाय 40 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 100. किती आन्सर आला आपलं, 87.5. जर आपल्याला मशीन कोणत्या टाईपचे आहे असं जर विचारलं असतं तर आपली इफिशियन्सी कशी आहे, 50% पेक्षा जास्त आहे, म्हणून आन्सर काय लिहिलं असतं, रिव्हर्सिबल मशीन. म्हणजेच बघा,
इफिशियन्सी फाइंड आउट केलंय. नेक्स्ट काय सांगितलंय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्टचा पी आणि फ्रिक्शनचा एफ. पीएफ व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलंय. मग एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन साठी फॉर्म्युला काय असतो, तर आपण एक ट्रिक लक्षात ठेवलेली आहे. कोणती आहे ती, वाव. वाव म्हणजेच काय, WI मायनस डब्ल्यू. हा कशाचा असतोय, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. याच्या रिव्हर्स काय असणार, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय होणार, आयडियल पुढे जाणार, ऍक्च्युअल पाठीमागे येणार, म्हणजेच पी मायनस पी आय. म्हणजे इथं फॉर्म्युला लिहा, पी मायनस पी आय. ही पाठांतर करण्याची काही गरज नाही, या ट्रिकने आपण लक्षात ठेवू शकतो. यावरील बरेच न्यूमरिकल याच्या अगोदर आपण पाहिलेले आहेत. तर एकदा सिम्पल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला, यामध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. आता नेक्स्ट बघा, पी एफर्ट आपल्याला माहित आहे, त्यांनी दिलेलं आहे इथं. पी आय म्हणजे काय असतं, आयडियल मशीन म्हणजे काय असतं, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू व्हेलोसिटी रेशो व्हीआर असतं. मग व्हीआर ॲज इट इज ठेवतो, आणि मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय असतं, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय पी. इथं व्हॅल्यू पुट करूया. आता आपल्याला काय हवाय, पी आय हवाय, म्हणून इथं पीच्या इथं आय लिहायचं. हा इकडे नेल्यानंतर काय होणार, इकडे डिवाइड, इकडे आल्यानंतर इंटू होणार, आणि पी आय ला व्हीआर काय आहे, इंटू, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच फॉर्म्युला आपला काय होणार, इथं लिहूया, देअरफॉर पी आय इज इक्वल टू काय होणार, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. मग इथं लिहूया, इज इक्वल टू पी मायनस पी आय ची व्हॅल्यू काय होणार आहे, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर. देअरफॉर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किती येणार, व्हॅल्यू पुट करूया. एफर्ट पी किती आहे, 40 मायनस लोड डब्ल्यू 1400 डिवाइड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर कॅल्क्युलेट केलाय, किती आहे तो 40. देअरफॉर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पी एफ किती येणार, कॅल्क्युलेट करूया. 40 मायनस ब्रॅकेटमध्ये 1400 डिवायडेड बाय 40 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल, इथे आन्सर आला आपलं 5. एफर्ट आहे, एफर्टला युनिट काय असणार, सर्व व्हॅल्यू कशा आहेत इथं, न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे येणार आन्सर सुद्धा आपलं कसं असणार आहे, न्यूटन मध्ये असणार आहे. तर न्यूमरिकल मध्ये विचारलेल्याप्रमाणे इफिशियन्सी फाइंड आउट केलेलं 87.5%. त्याचप्रमाणे पीएफ एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किती केलाय, 5 न्यूटन फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंगर्स या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.